खर तर महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांची मानसिकताच नाही की हा फेरीवाल्यांचा प्रश्न सुटावा आणि नागरिकांना याच्यामधून दिलासा मिळावा। आज तुम्हाला सांगतो, डोंबिवली शहरामध्ये डोंबिवली ग्रामपंचायत असल्यापासून जे जे नोंदणीकृत फेरीवाले आहेत त्यांचं सर्वेक्षण आज कायद्याने झालेलं आहे, पण त्यांना आजपर्यंत कुठेही पुनर्वसन त्यांचं केलं गेलं नाही। त्यांच्यावर कारवाई चालू केलेली आहे आणि याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे प्रत्येक आता तुम्ही नवीन नवीन जे गृहसंकुल उभं राहत आहेत तिथे नेत्याच्या मर्जीतले काही संघटनांना घेऊन बाहेरून फेरीवाले आणून बसवले जातात, त्यांच्या मार्फत आठवडा बाजार भरवले जातात। पण इथले जे खरे स्थानिक भूमिपुत्र आहेत, मराठी आहेत किंवा इथले स्थानिक जे फेरीवाले आहेत त्यांचं संरक्षण झालेलं आहे, कायद्याने त्यांना संरक्षण दिलेलं आहे। त्यांचं पुनर्वसन न करता महानगरपालिका फक्त फेरीवाल्यांवरती कारवाई करते, फक्त स्टेशन परिसर नाही, जिथे लोकांना त्रास नाही, जिथे लोकांना फेरीवाल्यांची गरज आहे अशा जागेवर जाऊन सुद्धा महानगरपालिकेचे कर्मचारी कारवाई करतात। हप्ते वसुलीसाठी हा सगळा प्रकार चालू आहे। फक्त त्यांना पैसा पाहिजे म्हणून फेरीवाला धोरण लागू करत नाही। भ्रष्टाचार याच्यामध्ये लाखो रुपयाचा आहे। मी सांगतो, महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून मोठे अधिकारी ते छोटे अधिकारी या सर्वांचा याच्यामध्ये सहभाग आहे। लोकांची दिशाभूल करण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई करतायत। जवळपास आज 200 ते 300 इमारती जे प्रशासकीय काळामध्ये अनधिकृत बांधल्या गेल्यात यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करतात की बाबा आम्ही फेरीवाल्यांवर कारवाई करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही व्यस्त आहे। पण मुळात ही बांधकामं वाचवण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा सुरू आहे, याचा आम्ही निषेध पण करणार आहे। आणि फेरीवाला धोरण कायदा लागू जोपर्यंत महानगरपालिका करत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे। मंगळवारी महानगरपालिकेवर एक भव्य मोर्चा आहे आणि त्यानंतर जर प्रशासनाचे डोळे उघडले नाही तर इथले समस्त भाजी विक्रेते आणि फेरीवाले हे जेल भरो आंदोलन करणार आहे, याची प्रशासनाने दखल घ्यावी। आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला बैठक घेणं गरजेचं होतं। गेल्या प्रशासकीय काळामध्ये 6-7 वर्षात आम्ही आंदोलन, आम्ही निवेदन, आम्ही मोर्चे काढल्यानंतर ज्या 1-2 बैठका झाल्या फेरीवाला समितीची एकही बैठक झालेली नाही, बरोबर? मग ह्याला जबाबदार कोण? फेरीवाले सर्व अनधिकृत आहे। कसे काय अनधिकृत आहे? तुम्ही अधिकृत त्याला कधी केले? मग तुम्ही कसे काय ठरवू शकता? जोपर्यंत फेरीवाला कायद्यानुसार फेरीवाल्यांचं पुनर्सर्वेक्षण करून त्यांचं पुनर्वसन करण्यापर्यंतची ही प्रक्रिया पार पडत नाही, निवडणुका घेऊन, तोपर्यंत एकही फेरीवाला अनधिकृत नाही। पण महानगरपालिकेचे अधिकारी पैसे घेण्यासाठी, हप्तेखोरी करण्यासाठी आम्हाला दाखवतात की 150 मीटर फेरीवाला स्टेशनच्या बाहेर बसला नाही पाहिजे। तो हायकोर्टाने निर्णय रद्द केलेला आहे, बरोबर? पण त्याचं पालन करत नाही। आयुक्त आरेरावीची भाषा करतात, आमचे पदाधिकारी आहेत, आमचे कायदेशीर सल्लागार आहेत, ऍडव्होकेट आहेत, यांना भेट द्यायला टाळाटाळ करतात, उर्मटपणाने सभेमध्ये वागतात। आजपर्यंत आपण 100 रुपये भरून सर्वेक्षण केलं, किती लोक झालं? फोटो करा, कोणी 100 रुपये पावत्या पडल्या? या एकाही व्यक्तीला आजपर्यंत ओळखपत्र दिलं नाही। मग या फेरीवाल्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी हा फेरीवाला कायदा लागू करण्याची जबाबदारी कोणाची होती? महानगरपालिकेची होती। महानगरपालिकेने तसं केलं का? नाही। महानगरपालिकेने काय केलं? 150 मीटर लोकांना त्रास होतो, कारवाई करायची। पुनर्वसन कोण करणार? साहेब तुम्हाला मी